पहिल्यांदा तर काल चित्राताईंनी जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर राहुल गांधींनी दिलं पाहिजे। आपल्या संविधानाच्या प्रक्रियेमध्ये सर्वात मोठी व्यवस्था संसद आहे। त्या संसदेमध्ये 33% महिला खासदार पोचल्या पाहिजे हा प्रयत्न मोदीजी करतायत आणि त्याला राहुल गांधी विरोध करतायत। पुण्यात येऊन महिलांबद्दल बोलायचं आणि खरी महिलांना जी अधिकारिता मिळणार आहे, जो अधिकार मिळणार आहे, त्या विमेन्स रिझर्वेशन बिलाला विरोध करायचा, तो हाणून पडायचं, ही राहुल गांधींची दुटप्पी भूमिका आहे। खरं म्हणजे हे त्यांनी स्वतःविषयी हा त्यांनी प्रश्न स्वतःला विचारायला पाहिजे की महिला आरक्षण किंवा महिला धोरणाबाबत दुटप्पी कोण, हे हा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःला विचारायला पाहिजे। त्यांनी थोडासा अभ्यास करावा लागेल। आता त्यांचा थोडा अभ्यास चाललेला आहे। त्यांना आता दिल्लीत जायचं आहे परत केंद्रीय मंत्रिमंडळात। त्याच्यामुळे त्यांनी केंद्रामध्ये काय घडलंय काय नाही घडलंय याबाबत त्यांना सजगता दाखवावी लागेल। कोणतंही महिला आरक्षणाच्या बिलाला कोणीही विरोध केलेला नाही। महिला आरक्षणाच्या बाबतीत ढोंग, नौटंकी, खोटारडेपणा कोणी करत असेल तो भारतीय जनता पक्ष, नरेंद्र मोदी, अमित शहा। 2023 साली ह्याच देवेंद्रजी फडणवीस यांनी एक ट्विट केलं होतं आणि महिला आरक्षण बिल संसदेमध्ये मंजूर झाल्याबद्दल नरेंद्र मोदी यांची वाहवा आणि अभिनंदन केलं होतं। ह्याच देवेंद्र फडणवीस आरक्षणाचं किंवा महिला सक्षमीकरणाचं बिल जे आहे हे 2023ला मंजूर झालेलंच आहे ना। तेच बिल परत आणून तुम्ही कोणाला मूर्ख बनवताय? देवेंद्रजी, नरेंद्र मोदीजी, अमित शहाजी, अमुकजी तमुकजी। बरं का, स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी असा हातभर लांब ट्विट केलाय, अवतारी पुरुष मोदी यांनी कसं महिलांचा सन्मान केला, महिलांना बळ दिलं, महिलांना आरक्षण दिलं, हे गेल्या 100 वर्षात कसं झालं नाही वगैरे वगैरे। हे स्वतः देवेंद्र फडणवीस यांचं बघा तुम्ही समाज माध्यमात त्यांची भाषणं बघा। त्यानंतर फक्त ढोल ताशे वाजवून नाचायचेच बाकी होते, हे रेकॉर्ड करायचे तेव्हाच बाकी होते। त्यांनी तेव्हाच ढोल ताशे वाजवायला पाहिजे होते जो काळ वाजवले नागपुरात। 2023ला महिला आरक्षण बिल मंजूर झालं आहे आणि आम्ही असं म्हणतो सगळे की त्या बिलाची अंमलबजावणी करा। पण त्या बिलात त्यांनी घुसवलंय आता डिलिमिटेशन बिल आणि हे संविधान आणि पार्लमेंटरी नियमाच्या विरोधामध्ये। एक बिल दोनदा कसं मंजूर होणार कळतं का? आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात ना, ते प्रधानमंत्री आहेत ना, अवतारी पुरुष। एक बिल महिला आरक्षण असं 2 वेळा कसं काय मंजूर होणार? जे 2023ला झालेलं आहे सगळे ओरडून सांगतायत, कानातले बोळे काढा।